उन्हाचा तडाखा पाहता शाळांच्या वेळापत्रकामध्ये आता काही बदल करण्यात येतात। विदर्भामध्ये 15 जून ऐवजी शाळा 22 जून पासून सुरू होणार आहेत आणि उर्वरित महाराष्ट्रामध्ये कुठलाही बदल झालेला नाही। महाराष्ट्रातल्या इतर भागात नेहमीप्रमाणे 15 जून पासून शाळांची घंटा वाजणार आहे। मात्र विदर्भामध्ये उन्हाचा तडाखा अजूनही कायम आहे आणि त्यामुळे शाळांच्या वेळामध्ये हा बदल करण्यात आला आहे। अमर काणे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर, जाणून घेऊया काय नेमके या संदर्भातले तपशील आहेत। अमर, निश्चितच विदर्भामध्ये उन्हाचा तडाखा हा सगळ्यात अधिक असतो हे आपल्याला पाहायला मिळालेलं आहे। मात्र आता शाळांच्या वेळामध्ये त्यामुळे बदल झाल्याचं पाहायला मिळतंय। शाळा उशिरा सुरू होणार असल्याचं कळतंय, काय नेमके तपशील? ही मागणी जी आहे ती अगदी जेव्हा निर्णय आला होता की 15 जूनपासून संपूर्ण राज्याची शाळा सुरू होती, हा निर्णय ज्या दिवशी आला होता तेव्हापासूनच ही सुरू झालेली होती। विदर्भात दरवर्षीच ही समस्या असते, 15 जूनला शाळा सुरू होण्याची तारीख राज्य सरकारकडून जाहीर होते, पण विदर्भातलं जे तापमान आहे 15 जूनपर्यंत अजूनही म्हणजे आजच्या क्षणाला सुद्धा 42 ते 45च्या दरम्यान पारा आहे। विदर्भात खास करून चंद्रपूर, वर्धा, अकोला, अमरावती या पट्ट्यात तर यावर्षी अक्षरशः उन्हाच्या तडाख्यामुळे प्रचंड असं त्रस्त नागरिक झालाय। अनेकांचा जीव सुद्धा या उन्हामुळे गेलाय। अशा याच्यात विद्यार्थ्यांच्या जीवाची खेळ का, असा सवाल सर्वसामान्य नागरिक, सर्वसामान्य पालक आणि अनेक जणांना सातत्याने विचारत होते। आणि त्यानंतर उशिरा का होईना, तर आता 15 तारखेची जी तारीख आहे ती 22 तारखेला विदर्भातील शाळा सुरू होणार आहे आणि 22 ते 30च्या दरम्यान सकाळच्या सत्रात या शाळा राहणार आहे आणि 1 जुलैपासून त्या नित्यनेमाने जसं रेग्युलर शेड्यूल असतं शाळेचं तसं होणार आहे। पण हा सवाल दरवर्षी उपस्थित होतो, त्यानंतर दरवर्षी त्यावरून वादंग होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याबाबत एक याचिका सुद्धा नागपूर उच्च न्यायालयात टाकण्यात आली होती, त्याची सुनावणी सुद्धा होणार आहे। पण तत्पूर्वीच सरकारकडून हा आदेश परिपत्रक काढण्यात आलं आणि आता शाळा ज्या आहे विदर्भातील 15 ऐवजी 22 तारखेला निघणार आहे आणि उर्वरित महाराष्ट्रातल्या मात्र नित्यनेमाप्रमाणे विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने हा निर्णय निश्चितच अत्यंत महत्त्वाचा होता असं म्हणावं लागेल। अमर, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी। अमर काणे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते।